हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो कालचा व्हिडिओ आहे आणि महाशिवरात्र आहे, तर त्याच्यामुळे ना मी जे सुरुवातीला व्हिडिओ दाखवला ना तो आमच्या जवळपासच्या शंकराचं मंदिर आहे तिथे पावणे 2ला आर्याचे पप्पा गेले होते. ते 4 वाजेपर्यंत तिथेच होते. म्हणजे इतकी भयंकर गर्दी होती ना आणि मग ते 4 वाजता घरी आले. म्हणजे खरंच फायनली छान असं दर्शन झालं. दरवर्षी ते महाशिवरात्रीला आहे ना रात्रीच जातात दर्शनाला, कारण ना खूप गर्दी होते आणि रात्री 12:30 वाजल्यापासून अभिषेकला सुरुवात होते. त्याच्यानंतर भरपूर रात्रभर गर्दी असतेच आणि दुसऱ्या दिवशी पण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रचंड दिवसभर गर्दी असते. त्याच्यामुळे ते रात्रीच जातात आणि छान दर्शन झालं. आणि महाशिवरात्रीचा आता सगळ्यांचे आपले उपवास असतात, दिवसभर उपवास असतो, दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. तर आता छान अशी आज आपल्याला सुद्धा पूजा करायची आहे. त्याच्या आधी माझी रोजचीच नेहमीची देवपूजा झालेली आहे. देव धुवून स्वच्छ छान अशी उंबरठ्यावर सुद्धा रांगोळी पूजा केलेली आहे. कापूर जाळलेला आहे आणि उंबरठ्यावरची पूजा, कापूर जाळल्यामुळे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते, घर तर प्रसन्नच होतं. तर आता आपल्याला घरातसुद्धा माझ्याकडे पिंड आहे, तर शंकराची पिंडाची छान अशी मी पूजा करते दरवर्षी. तर पूजा कशी करते हे सुद्धा मी सगळं काही व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी आहे ना ही सगळी भांडी आहे जी पितळाची आहे ती सगळी काढून घेतली आहे. जे जे पूजेला काय काय सामान लागणार आहे ते आधीच काढून घेते. आणि ही पावडर आहे ना ती ॲक्लिन पावडर आहे. तर ती खूप सॉफ्ट आणि छान पावडर आहे. त्याच्याने भांडी इतकी शाईन मारतात आणि सोन्यासारखे अगदी चकाकतात. तर बघू शकता. पण एवढीच आहे की ती आपण भांडी घासली ना पितळाची तर लगेच धुतल्याबरोबर त्याला आहे ना पुसून घ्यायचं, नाही तर त्याच्यावर डाग लागतात. त्याच्यामुळे ना ही सगळी भांडी पुसून घेतली तर छान अशी चकाकी येते, लख्ख चकाकतात त्याची. आणि आता ही भांडी सगळी स्वच्छ करून झालेली आहेत. आणि ही समई आहे ना माझी म्हणजे पूर्वीची असते ना समई, तशा समयात म्हणजे तेल खूप छान राहतं त्याच्यात. बरंच खोलगट अशी असेल ना तर समईमध्ये तेल खूप राहतं आणि दिवसभर ती समई छान जळत राहते, पेटत राहते. आणि खरं सांगू ह्या समया लावल्याने ना खूपच छानच दिसतात. त्यामुळे ना ह्या समया मी लावत असते. छोट्या पण समया आहेत, पण म्हटलं चला आता मोठ्या समया घेतल्यात तर त्या लाव्यात. आणि तर आता ही बेलाची पानं आहेत तर ती आता स्वच्छ धुवून घेतली आहेत. आपल्या महादेवांना बेलपत्र खूप प्रिय आहे, त्याच्यामुळे बेलपत्राचा अभिषेक करायचा असतो. तर आता इथे मी बेल घेतलेले आहेत ना ते सगळे स्वच्छ धुवून घेतलेत. आणि त्या जे ती बेलाच्या पानांच्या पाठी गाठ असते ना ती तोडायची असते. म्हणजे ती गाठ तोडून छान अशी 3-3 पानं बेलाची घेऊन छान असं मी निवडून ठेवते. त्यामुळे पूजेच्या आधी सगळी जी काही तयारी असते ना ती मी करून मग पूजा करताना कसं खंड पडत नाही, नाहीतर मग सतत उठावं लागतं. तर आता मी छान बेलाची पानं निवडून घेतली आहे. पंचामृत इथे तयार करून घेतलं आहे, कारण आपल्या शंकराच्या पिंडीवर छान असं महादेवांना अभिषेक घालणार आहे. तर दूध घेतलं आहे, पंचामृत म्हणजे दही, दूध, मध, साखर असं मी पंचामृत केलेलं आहे ते सुद्धा घेतलं आहे. भस्म, फळ घेतलेलं आहे, केळी, संत्री. मी भरपूर पाणी घेतलेलं आहे कारण मला रुद्राभिषेक करायचा आहे. त्याच्यामुळे हे सगळं घेऊन बसले. आता डेकोरेशनची तयारी, थोडंफार आपली सजावट तर झालीच पाहिजे. देवपूजा म्हटल्यावर मला त्याच्याशिवाय जमतच नाही. माझ्या कल्पना जशी येईल तसं मी करत असते. तर छान असं मी व्हाईट कलरचीच फुलांची माळा लावली आहे साईडनी. आणि जे प्रभावळ केलेलं आहे ना मी साधं सिंपल केलेलं आहे तेच प्रभावळ लावून घेतलेलं आहे. म्हणजे काहीतरी उपयोग होईल, कारण महालक्ष्मीच्या वेळेस त्यांनी पण केलं आहे प्रभावळ. त्यामुळे माझं काहीतरी उपयोगी पडावं त्यासाठी मी इथे छान असं प्रभावळ लावलेलं आहे. खूप सिंपल आहे पण छान आहे आणि त्याचा पुरेपूर मी उपयोग करावा म्हणून इथे प्रभावळ लावलेला आहे. तर आता मी त्याच्यावर पाटावर सफेद कपडा घेतला आहे. तर शक्यतो आहे ना सफेद कपडाच महादेवांची पूजा करताना घ्यायचा. तर आता छान अशी पूजा मी व्यवस्थित मांडून घेतली. आणि आता पूजा करायच्या वेळेस सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा. कधीही समया किंवा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. त्याच्या खाली तांदूळ, हळदी कुंकू, अक्षता वाहून दिवा ठेवायचा किंवा समई ठेवा, तो प्रज्वलित करून घ्यायचा आणि मगच पूजेला सुरुवात करायची. तर आता हळदी कुंकू, फूल वाहून मी समयाची पूजा करून घेतले आणि नंतर गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची. तर सर्वात आधी पूजा करताना गणपती बाप्पाची छान अशी पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर आता मी अभिषेक करणार आहे. महाशिवरात्री हा दिवस भगवान शिवाला अर्पण केलेला अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. अशी मान्यता आहे की भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची आठवण म्हणून
तसेच आपल्या जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि मनाला मन शांती मिळावी म्हणून आपण ही पूजा करतो. महाशिवरात्रीच्या रात्री शिवतत्व जास्त प्रमाणात सक्रिय असते असे मानले जाते. त्यामुळे रात्रभर जागरण, जप आणि अभिषेक केल्याने अधिक पुण्य मिळते. पूजा करता करता थोडंसं तुमच्याबरोबर एक शेअर करावंसं वाटतंय. एकदा देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन करण्याचा निर्णय घेतला. मंदर पर्वताची रगड आणि वासुकी नागाची दोरी करून समुद्र मंथन सुरू केले. पण अमृत येण्याआधीच समुद्रातून एक भयंकर हलाहल विष बाहेर आले. सर्व देव घाबरले आणि भगवान शिवकडे धावले. सृष्टीचे रक्षण करणारे शिवांनी ते स्वतः विष प्राशन केले. तेव्हा देवी पार्वतीने प्रेमाने त्यांचा कंठ पकडला. त्यामुळे विष त्यांच्या कंठातच थांबले, पोटात गेले नाही. म्हणून त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यामुळे त्यांना निळकंठ म्हणतात. तर एक छोटीशी गोष्ट आहे, खूप सुंदर आहे आणि त्याच्यातून खरंच काहीतरी एक घेण्यासारखं आहे, म्हणून मी ती गोष्टसुद्धा मी शेअर करते. एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला होता. त्या दिवशी महाशिवरात्र होती. जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागलं. देवळात काही लोक शंकराची पूजा करत होते. काही लोक ओम नमः शिवायचा जप करत होते. ते पाहून तो हसला, त्यांची चेष्टा करू लागला. म्हणून तो शिव शिव असे म्हणू लागला. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत शिवाची उपासना घडू लागली. तो रानात आला आणि एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर शिकारीसाठी बसला होता. त्यांच्या डोळ्यासमोर पानांची झुपके येऊ लागले. त्यामुळे त्याला सावच काही नीट दिसत नव्हतं. म्हणून त्यांनी ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली. योगायोगाने त्या झाडाखाली महादेवांची पिंड होती. त्यावर बेलांच्या पानाचा अभिषेक सुरू होता. व्याधाच्या हातातून नकळत शिवोपासना घडत होती. तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तिथे आला. पाणी पिण्यासाठी हरण आलेलं बघून व्याधाने त्याला आपला तीर कमान सज्ज केले. एका हरणीवर नेम त्यांनी धरला. हरणीला चाहूल लागली. ती सावध झाली आणि कळकळून व्याधाला म्हणाली, हे व्याधा, थोडं थांब. मला आत्ताच मारू नको. माझी मुले बाळे वाट पाहत असतील. त्यांना मला भेटू दे. मी पुन्हा येते. मग तू मला खुशाल मार. हे हरणीचे शब्द ऐकून व्याधी जोरजोराने हसू लागला आणि म्हणाला, वा, काय पण सांगते. म्हणे मी परत येईन. शिकार सोडून द्यायला मी काय मूर्ख नाहीये. माझी बायका पोरं उपाशी ठेवून तुझ्यावर विश्वास ठेवू. म्हणाली, व्याधा, मी खरंच सांगते. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुला जसं मुलाबाळाबद्दल वाटतं तसं मलाही वाटतं. मरण्यापूर्वी माझ्या मुलाबाळांना मी बघून येते. हरण पुन्हा कळकळून म्हणाली. व्याधाला हे ऐकून तिची दया आली आणि तिला परवानगी दिली. शिकारी झाडावर तिची वाट बघत बसला. रात्रभर खायला न मिळाल्यामुळे त्यांचा उपवास घडला. वेळ जायला काहीतरी उद्योग हवा म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती बेलाची पाने शिवलिंगावर पडत होती. दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासकट परत आली. ते पाहून व्याधीला आश्चर्य वाटले. रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले. त्यामुळे हरणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले. त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या. प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो, त्यामुळे शुद्ध चांगल्या भावनामुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला. हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होतात. भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि व्याधाला व हरणीला परिवारासकट त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले. रात्रीच्या वेळी आकाशात मृग नक्षत्र दिसते. त्यांच्या शेजारी ही व्याधाची चांदणी सुद्धा लुकलुकते. त्यामुळे त्यांचे हे मनमोहक अशी ही कथा आहे. तर आता मी छान असा अभिषेक करून घेतलेला आहे आणि आता भगवान महादेवांची आपल्याला जेव्हा पूजा किंवा अभिषेक किंवा रुद्राभिषेक करायचा असेल ना, तर हे अभिषेक करताना किंवा आपण पूजा करतो तेव्हा हे मंत्र म्हणायचे असतात. तर हे सर्व मंत्र आहे ना नित्यसेवा पुस्तकामध्ये दिलेले आहेत. तर आता सुरुवातीला आपण अभिषेक आता केलेला आहे, त्याच्यानंतर रुद्राभिषेक करून घेतलेला आहे. आता मी बेलांचा अभिषेक करतो ना, बेलाची पानं आपण एक एक जसं जसं वाहत असतो ना ते तसे आपण मंत्र बोलायचा असतो. तर गायत्री मंत्रांचं हे पठण करायचं, त्यानंतर संजीवनी मंत्रांचं पठण करायचं, त्यानंतर अमृत संजीवनीचं मंत्र आहे तो 11 वेळा पठण करायचा, त्यानंतर महामृत्युंजयचा मंत्र 11 वेळा पठण करायचा, त्यानंतर शिवकवच आहे,
शिवमहिमा संस्कृतमध्ये मराठीमध्ये सुद्धा असतं ते वाचा. आणि एकदा तो म्हणायचा आहे. परत श्री सुक्तम म्हणायचं आहे. त्यानंतर बेलपत्राचा अभिषेक करायचा आहे, तेव्हा सुद्धा मंत्र म्हणायचा आहे. तर साधा सिंपल ओम नमः शिवाय, हर हर महादेव असा जप केला तरीसुद्धा खूप चांगला आहे. आणि हे मंत्र जप केल्यामुळे घरात सुख शांती भरभराट येते आणि सगळ्या अडचणी दूर करतात. आणि आपल्या पाठीशी सदैव आपले साधे भोळे महादेव असतातच. त्याच्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी हे मंत्र जप केले ना तर खरंच अतिउत्तम आहे. संपूर्ण पूजा झाल्यानंतर महादेवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर छान अशी आरतीसुद्धा घ्यायची आहे. तर आता मी नैवेद्य दाखवून घेतला आहे आणि छान अशी आरतीसुद्धा झालेली आहे आणि पूजासुद्धा झालेली आहे. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आता माझी नेहमीच सारखी आजसुद्धा महाशिवरात्रीची आपल्या महादेवाची छान अशी पूजा झालेली आहे. पूजा इतकी सुंदर वाटते ना, अक्षरशः बघावंसं वाटतंय आणि खूप सुंदर वाटते. आणि पूजा केल्यामुळे घरामध्ये तर वातावरण खूप प्रसन्न होतंच. मी आपल्या महादेवांना आपल्या देवांना हीच प्रार्थना करेल की सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख शांती नांदू दे, घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येऊ दे आणि दुःख दारिद्र्य दूर करावे, हीच मी देवाजवळ प्रार्थना करते. तर चला, तर पूजा झाल्यानंतर मी थोडा वेळ बसले, चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर मी 5 वाजता आमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये गेले. मंदिराच्या इथे ना बाजूला खूप मोठी जत्रा असते, जसं मी म्हटलं तुम्हाला मी दाखवेन. तर आता हे व्हिडिओ मी थोडा शूट केला आहे. खूप मोठी लाईन जशी गर्दी असते ना आपल्या शंकर महादेवांचं दर्शन घ्यायला, त्याचप्रमाणे इतकी गर्दी जत्रेमध्ये तुम्हाला दिसत असेल. इतकी छान होते ना, वस्तूसुद्धा बऱ्यापैकी म्हणजे जे पाहिजे ते जत्रेमध्ये असतंच. आणि मला आहे ना घेण्यापेक्षा आहे ना बघायला खूप आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं चला एक राऊंड मारून यावं आणि तुम्हालासुद्धा शेअर करावं थोडंफार इथलं. तर बघू शकता भयंकर गर्दी आहे. तितकंच स्वस्त आणि मस्तसुद्धा असतंच, प्रश्नच नाही. ज्यांना पाहिजे ते घेतात. काय काय हवं आहे तर ते फिरत फिरत मी म्हटलं चला देवाचं सुद्धा दर्शन घेऊया. आणि आता तुम्हाला मी दाखवते जत्रेमध्ये काय काय. चला. ला घेतलेलं ते 80 रुपयाला.
ही फुलं कितीला आहे? 100 रुपये. आता वाजले 8:30. तर मी गेले होते 7 वाजता. महाशिवरात्रीच्या दिवशी आहे ना आमच्या इथे जवळपासच मंदिरामध्ये भव्य सगळं कीर्तन वगैरे सगळं काय असतं. खूप लाईन असते. चहा वगैरे पिला नंतर मी 7 वाजता गेली आहे आणि तिथे भरमसाठ पाहिजे तितके वस्तू भेटतात. क्लिप म्हणजे जत्रा म्हटलं तर सगळंच आलं म्हणा. तर खूप अशी जत्रा असते आणि भयंकर तेवढीच गर्दी असते. तर जे पाहिजे होतं ना ते सगळं मी काहीच घेतलं मोजकं जे, कारण नेहमीच काय घ्यावं असं वाटत होतं, बघावं पण तेवढंच वाटतंच. त्यापेक्षा घ्यायच्यापेक्षा ना जास्त बघायला मला खूप आवडतं. त्याच्यामुळेच मी गेले जत्रामध्ये. बाजारात म्हटलं काय आहे बघूया आणि इतका वेळ झाला मला तर 8:30 वाजलेत. आणि थोडं फराळासाठी आर्याचा सुद्धा आर्याने उपवास धरलाय, त्यांचा सुद्धा उपवास आहे. तर आता मी बटाट्याचं साबुदाण्याचं बटाटा टाकून उकडून पराठा बनवते शॉर्टकटमध्ये, लवकरच होईल. तर चला आता हा छान असा आमचा दिवस गेला. काय होतं ते मी महाशिवरात्रीचा पूर्ण दिवसाचं शेअर केलंय, पूजा सुद्धा शेअर केली आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा महाशिवरात्रीचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.